दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात काळ्या जादूच्या चर्चांनी राजकारण चांगलंच तापलेलं तुम्ही पाहिलंच असेल. पण आता थेट फिफा वर्ल्ड कप मध्ये ब्लॅक मॅजिकची एंट्री झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. फुटबॉल विश्वचषकात गोल, ड्रामा आणि रेड कार्ड तर पाहिलं असेल, पण एखाद्या खेळाडूवर काळी जादू करून सामना रोखला जाऊ शकतो का? तर विषय असा आहे की इंग्लंड आणि घाना यांच्यातील सामना 0-0 असा अनिर्णित राहिला. पण चर्चेत राहिला तो सामना नाही, तर एका मांत्रिकाचं नाव नाना कॉपू बोनसम. सामन्याच्या शेवटच्या क्षणी इंग्लंडचा स्टार खेळाडू हॅरी क्वेनेला गोल करण्याची सुवर्ण संधी मिळाली, पण त्याचा शॉट थेट प्रेक्षकांमध्ये गेला. आणि इथेच सगळा खेळ आहे. सोशल मीडियावर लगेच चर्चा सुरू झाली की कॅनवर काळी जादू करण्यात आली होती, कारण याचं नाना बॉन्समनं यापूर्वी 2014च्या विश्वचषकात रोनाल्डोला दुखापत होईल असा दावा केला होता. पण खरी गोष्ट अशी आहे की या दाव्यांना कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. मात्र घानासह आफ्रिकेतील अनेक भागांमध्ये जादूटोणा आणि आध्यात्मिक शक्तींवर विश्वास ठेवणारे लोक आजही मोठ्या संख्येने आहेत. म्हणूनच आता प्रश्न एकच, हा फक्त योगायोग होता की खरंच मैदानावर काही अदृश्य शक्ती काम करत होती? तुम्हाला काय वाटतं? हॅरी क्वेनेचा तो मिस झालेला गोल फक्त चूक होती की त्यामागे काहीतरी गूढ होतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.